संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासणीचे बीज जळून संत चरण रज लागता सहज समचरण सरोजम सान्द्रिलापदापम जगननीत पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधनौकजनेत्रं सदैह धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन
कृपादाने तिचा विसारू त्यांच्या कृपादाने तिचा विसारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगा जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयतु जगदम्ब भवानी जयतु जगदम्ब भवानी भवलोचनि जय नारायणी जय 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 गिरिराज किशोरी मही महेश मुख चंद्र चकोरी जय गज बदन गजानन माता जय गज बदन गजानन माता भगति सुखति जामिनी सुखदाता जयतु जगदम्ब भवानी भवलोचनि जय नारायणी जय 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 गिरिराज किशोर मही महेश मुख चंद्र चकोरी जय गज बदन गजानन माता भगति सुखति जामिनी सुखदाता सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते विठ्ठला संत चरण राज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणांचा संतांच्या चरणधुलीचं महत्व सांगणारा उत्कृष्ट असा अभंग आज इथे चिंतन रूपी सेवेकरिता निवडला। माईबाप अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पासा परिहार देणं आवश्यक असतो। तो म्हणजे असा की जगत चालक जगाचा नियंता परमपिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा की ज्या प्रभूच्या इच्छेने कृपा आशीर्वादाने आपण करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह बघा
भगवान परमात्माच्या इच्छेशिवाय काहीच होत हो नाही. काही सिग्नल देत चला मला. होतं का काही नाही. संत महात्मे सांगतात वृक्षाची पाने हले अशी ज्याची सत्ता. किंवा गीतेमध्ये भगवान फार सुंदर वर्णन करतात. भगवान म्हणतात गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजम अव्ययम असा असणारा तो सत्ताधीश भगवान परमात्मा आणि त्याच प्रभूच्या कृपा आशीर्वादाने इच्छेने होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि खऱ्या अर्थाने वर्ष 42वे. एकदा समस्त ग्रामस्थांसाठी जोरदार टाळी वाजवा. खरंच 42 वर्ष म्हणजे तेव्हा माझा जन्मही नव्हता. अगदी खूप वर्ष झाली. तेव्हापासून ही सप्ताहाची परंपरा समस्त ग्रामस्थ त्या ठिकाणी जपत आहेत. आणि या वर्षीचं नियोजन ज्यांनी घेतलेलं आहे खऱ्या अर्थाने काय म्हणावं की काय अगदी आमच्या गावाची परंपराच म्हणावी लागेल की अगदी पत्रिकेवरती नाव टाकताना कुणीच स्वतःचं नाव टाकत आपल्या पूर्वजांचं नाव टाकलं जातं. म्हणजे जे आपले हे आहेत खरंच हे फारसं पाहायला मिळत नाही आणि ते आपल्या गावात पाहायला मिळतं. असे असणारे श्री हरिभक्ती परायण खऱ्या अर्थाने कैलासवासी साळूजी बाबा डुकरे यांचा हा पूर्ण परिवार यांचा हा पूर्ण असणारा डुकरे परिवार. या डुकरे परिवाराने या वर्षीच हे सप्ताहाचं जेवढं काही आयोजन नियोजन संयोजन जेवढं काही आहे ते घेतलेलं आहे. मग ते कीर्तनकार असोत गायनाचार्य मंडळी असोत मृदंगाचार्यांचं तर काही बोलायचं कामच नाही आहे. शेवटच्या दिवशीची पंगत असेल सगळं अगदी त्या ठिकाणी या डुकरे परिवाराने घेतलेले. एकदा आमच्या सर्व डुकरे परिवारासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा जोरदार. कारण मैबाप सप्ताहाचं नियोजन एवढं सोपं नसतं आणि त्यातली त्यात एवढ्याला जमवणं तर त्याच्यापेक्षा सोपं नसतं. पण अगदी सगळी प्रेमाची मंडळी इथे उपस्थित आहेत. या सर्वांना सुद्धा मी धन्यवाद देते. बघा सर्व डुकरे परिवार आहे आणि आपलं समस्त ग्रामस्थ मंडळी आहेत. आपण सकाळी त्या ठिकाणी श्री हरिभक्ती परायण आपले गुरुवर्य ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात असे असणारे श्री हरिभक्ती परायण प्रमोदजी महाराज गोंदीकर बाबांच्या मुखारविंदातून त्या ठिकाणी आपण कथा श्रवण करत आहात. आणि अगदी 42च वर्ष झालेत बाबांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात. अगदी आपण खरं भाग्यवान म्हणावे लागतील पुण्यवान म्हणावे लागतील. एका वेळेस कथा ऐकली एकदा कथा ऐकली तर माणसाला भगवान परमात्माच्या धामाला जाण्याचं सद्भाग्य मिळतंय. माझी भाषा कळते ना तुम्हाला. एकदा म्हणजे किती दिवस 7 दिवस जर श्रीमद भागवत आपण तन मन धनाने जर श्रवण केलं त्याचे पूर्ण जे काही अटी असतील ते सगळं पाळून जर केलं तर आपल्याला भगवान परमात्माच्या धामाला जाण्याची त्या ठिकाणी आपण जातो किंवा त्याच्या चरणाशी जाण्याशी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळतं की आपण त्याच्या चरणाशी जावं. पण कधी 7 दिवसात तन मन धनाने जी श्रवण करतात त्यांनाच. असं आहे का नाही. मग त्याच्यामध्ये भरपूर नियम सांगितले. सर्वात पहिला नियम असा सांगितला की म्हटले 7 दिवस ज्या दिवशी कारण हा यज्ञ आहे. काय यज्ञ कोणता यज्ञ आहे वाघ यज्ञ हा यज्ञ आहे. आणि श्रीमद भागवताच्या यज्ञामध्ये पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवरती बसलो शेवटच्या 7 दिवसापर्यंत आपण त्याच जागेवरती बसून जर आणि अगदी म्हणजे निरंकार आपण ज्याला म्हणतो झालं तर ठीकच आहे. नाहीतर एक टाइम फराळ करून यायचं बरोबर. कुणी म्हणेल ताई एका टाइमाने पोट अजिबात भरत नाही 2 टाइम खाऊन यायचं मग 3 टाइम खाऊन यायचं. पोटच भरत नसेल तर येताना शेंगदाणे घेऊन यायचे बरोबर. असं त्या ठिकाणी एवढी सुंदर आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. गुरुवर्य बाबांच्या मुखारविंदातून करत आहात. आणि अगदी आपण भाग्यवान म्हणावे लागतील की 42 वर्ष झालं आपल्या गावामध्ये हा सप्ताह चालू आहे. खरंच आपल्या भाग्याला पारावर नाही अजिबात पारावर नाही. का कारण भगवान परमात्माचं नाम एकदा मुखाला यायला भरपूर पुण्य लागतं. एकदा मुखाला यायला भरपूर पुण्य लागतं. आपल्या गावामध्ये 42 वर्ष झालं 7 दिवसाचा सप्ताह त्या ठिकाणी होतोय. म्हणजे किती तासाने किती दिवस आपण नामचिंतन केलंय त्याची गणना आहे का नाही. या पुण्याला पारावार नाहीये मैबाप. असो एवढं सुंदर आयोजन नियोजन संयोजन आपण सर्व ग्रामस्थांनी अगदी डुकरे परिवारांनी केलं. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देते. आणि अगदी कीर्तन अशी गोष्ट आहे की ते एकटा कीर्तनकारी येऊन काहीच करू शकत नाही. म्हणून आज कीर्तन साथीसाठी लाभलेली सर्व गंधर्व मंडळी आज मला इथे साथीसाठी लाभलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल
तुकोबारायांचा निवडलाय आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही आहे, अधिकार सामान्य नाहीये. पण बघा, सर्वप्रथम अभंगाचा सरळ सरळ सोपा भावार्थ पाहू. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे असं म्हणतात, संत चरण रज लागता सहज वासणीचे बीज जळूनी जाय. संतांचा तर महिमा आहेच, पण संतांच्या चरण धुलीचा काय महिमा आहे म्हटले की संतांची चरण धूल जर आपल्या हाताला लागली आणि ती जर आपल्या मस्तकाला जर लागली तर आपल्याला वासनाच नाही म्हटले, वासनेचं बीज सुद्धा नष्ट होतं. ही ताकद कशामध्ये आहे? संतांच्या चरण धुलीमध्ये आहे. तुम्ही अनुमान प्रमाण लावा, ज्यांच्या चरण धुलीची ही ताकद आहे त्या संतांची काय ताकद असेल. एवढे महान असणारे संत, हा त्यांचा अधिकार. तुकोबाराय म्हणतात, आणि ज्यावेळेस आपल्यातली वासना जळून खाक होते त्यावेळेस आपल्याला भगवान परमात्माच्या नामामध्ये आवड निर्माण होते. तुकोबाराय म्हणतात, मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडो घडी वाढू लागे. मग आपल्याला राम नामामध्ये क्षणाक्षणाला आवड निर्माण होते. आणि एकदा का आवड निर्माण झाली, बघा भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण भक्ती करतो त्यावेळेस जशी जशी आपली भक्ती परिपक्व आणि प्रगल्भ होत जाते तशा तशा वेळेस त्या भावना माणसाच्या बाहेर येत असतात. मग त्याच्यातलं सांगितलं तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणतात, ज्यावेळेस माणूस भक्तीमध्ये परिपक्व होतो, प्रगल्भ होतो, त्यावेळेस माणसाची अवस्था काय होते? ज्यावेळेस भगवंताच्या नावामध्ये आवड निर्माण होते त्यावेळेस काय होतं म्हटले, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामध्ये साक्षात त्या भगवान परमात्माची छवी त्या ठिकाणी निर्माण होते. आणि तुकोबाराय सांगतात, या कलियुगामध्ये त्या भगवान परमात्माला जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपं साधन जर काही असेल तर ते साधन म्हणजे भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे आणि परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. हा झाला अभंगाचा सरळ सरळ सोपा भावार्थ. विठ्ठल तुकोबाराय ज्यांचा अभंग आज इथे आपण चिंतन रूपी सेवेकरिता निवडलाय. मैबाप तुकोबाराय म्हणजे पाचव्या वेदाचे निर्माते. जगद्गुरु तुकोबाराय अधिकार सामान्य नाहीये. मैबाप आपलं मुख धड राम राम म्हणत नाही हो, आपलं मुख हरी हरी म्हणत नाही, आपलं मुख कधीतरी आपल्या मुखामध्ये रामकृष्ण हरी जप येत नाही. तुकोबारायांचा अधिकार हा की तुकोबारायांच्या मुखाने नामचिंतन करावं नवल नाहीये. तुकोबारायांच्या मुखाने नामचिंतन करावं नवल नाहीये. मैबाप तुकोबारायच्या वाटेने जातात ना, त्या वाटेतली रजकण सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुकोबाराय ज्या दगडावरती बसून भजन करतात ती दगड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हा अधिकार तुकोबारायांचा आहे. सामान्य आहे तुकोबाराय नाही. पण ऐका, अधिकार सामान्य नाही आहे, पण हा अधिकार प्राप्त होण्यासाठी तितकं सोपं आहे का? मला सांगा, तुकोबाराय काय कुणाच्याही घरी जन्माला येतात का? ज्ञानोबाराय काय कुणाच्याही घरी जन्माला येतात का? असो मोकळे बसा, फ्रेश बसा, काही नाही. आज कीर्तनकारही गावातलाच आहे, ऐकणारे ही गावातलेच आहे, काही नाही. सकाळच्या 4 वाजेपर्यंत चालू ठेवू आपण, तुम्हाला टेन्शन नाही, चालेल ना? ब्राह्मणवाडी झोपल्या का काय? जागे राहून कीर्तन ऐका. चला ऐका. चला. तुकोबाराय अधिकार सामान्य नाहीये. ज्या कुळात जन्माला आले त्या कुळामध्ये 7 पिढ्यांचा परमार्थ आहे. आणि तेव्हा कुठे तुकोबारायांचा अवतार कार्य आहे. त्या ठिकाणी एवढी साधना करावी, तुकोबारायांनी एवढी साधना केली. तुकोबारायांनी की ऐका, तुकोबारायांची उंची एवढी आहे, अणु रेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा, ही उंची तुकोबारायांची. पण ऐका, मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबाराय नक्कीच आकाशा एवढं. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय नक्कीच आकाशा एवढे, पण मला असं वाटतं की माझ्या तुकोबारायांची उंची मोजण्याकरिता आकाशाने सुद्धा ठेंगणं पडावं एवढी उंची माझ्या तुकोबारायांची. हा अधिकार माझ्या तुकोबारायांचा आहे. हे आपण बघितलं पाहिजे. संतांची चरित्र जीवनामध्ये काही नाही ना झालं, दररोज किमान एका संताचं चरित्र तरी आपण वाचलंच पाहिजे. वाचणं नाही झालं तर किमान मोबाईल वरती ऐकलं तरी पाहिजे. ऐका, तुकोबाराय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संत मंडळींचा अवतार आहे. अनेक साधू संत मंडळी जन्माला आली आहेत त्या ठिकाणी. आणि त्या साधू संत मंडळींचा प्रत्येकाचा अधिकार कसा आहे? वेगवेगळा आहे, भिन्न आहे. बहिणाबाई महाराज वर्णन करतात. बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया
उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत बहिणी म्हणे फडकविती ध्वजास निरूपण केले वो ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय नाथ महाराज मुक्ताबाई महाराज जनाबाई महाराज अनेक साधू संत मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली पण या त्या ठिकाणी प्रत्येकाचा अधिकार मात्र वेगळा आहे आणि त्याच साधू संत मंडळींमध्ये ज्यांचं स्थान अगदी कलश स्थानी आहे जे वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानावरती विराजमान आहेत आणि वारकरी संप्रदायाचा एक सुंदर असा मुखवटा आहे त्या मुखवट्यामध्ये जे नाक आहे ना नाक ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत कोण हे नाक नाक साधे का मला सांगा एखादं गोरपाड माणूस असावं आणि त्याला नाकच नसावं त्याला आपण काय म्हणतो सुंदर म्हणतो का तुम्ही बोलता का मी येऊ माईक घेऊन तुमच्यापाशी बरं खरं बी असं बी नाही की मी नवीन आहे म्हणून नाही ना आपण घरची माणसं आहोत बोला माझ्याशी बोला काही हरकत नाही जरी काय झालं तरी मी काही शिक्षा वगैरे करणार नाही चला बोला माझ्याशी मला सांगा तुम्ही मुलगी बघायला जाता ना ह्या जात नाही तो म्हणून तुम्हाला विचारायले जातात ना काहीतरी करा असं असं करा असं काहीतरी करा जाताना गेल्याच्या नंतर खरं खरं सांगा तुम्हाला शेजाऱ्याची शपथ हे काय बघता म्हणत आता मुलगी बघायला जायची गरजच पडायला नाही सांगा काय बघता वा काय बघतो आपण नाक बघतो काय व्हावं एखादी मुलगी काळी असावी पण नाक असं टोकदार असावं आपण काय म्हणतो असं नका काळी पण नाकाचा शेंडा कसा असा लांबलच की असं बोलतात ना आणि एखादी गोरी असावी आपण काय म्हणतो जणू काय म्हशीने पाय दिला नाकावरती फक्त कीर्तन होस तर माझ्या नाकाकडे बघू नका तेवढं म्हणजे वाचायला ऐका साधी मुलगी जर बघायची असेल साधं प्रपंचामध्ये जर चालायचं असेल तर नाकाला एवढी किंमत आहे संत म्हणतात काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही ते वाया गेले 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 काय करावी ती 32 लक्षणे 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 नाक नाही ते वाया गेले नाक नाही ते वाया गेले नाक नाही ते वाया गेले नाक नाही ते वाया वा 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 क्या बात काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली मग बघा जर सर्वसामान्य प्रापंचामध्ये जर नाकाला एवढी किंमत असेल तर वारकरी संप्रदायाचं जे नाक आहे त्यांचा अधिकार कमी असेल का नाही तो अधिकार प्राप्त होण्यासाठी तुकोबारायांनी काय केलं माहितीये दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल काय जे आहे ते फक्त विठ्ठल विठ्ठल रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल म्हणावं हा अधिकार प्राप्त केला कशाने रात्रंदिवस नामचिंतन करावं रात्रंदिवस कुणी म्हटलं ना थांबा तरी सुद्धा जिभेने थांबू नये बघा एखादी वेळेस एखाद्या गोष्टीची माणसाला सवय असावी काय एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीची त्या एखाद्या माणसाला सवय असावी ती गोष्ट केल्याशिवाय त्या माणसाला दिवसभर चैन पडत अजिबात चैन पडत नाही सोपं सांगते तुम्हाला तुमच्याच परिचयाचं एखाद्या माणसाला असावी सवय उठलं की त्याला पहिले काय लागतं त्याला जर तुम्ही काजू बदाम पिस्ते अंजीर अक्रूर केसर जरी आणून दिलं तरी त्याला काय लागतं
का सवय. परमार्थ सुद्धा अशीच गोष्ट आहे, ज्यावेळेस सुरुवातीला जड लागतो, पण एकदा का आपल्याला सवय लागली की सकाळी उठल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीच्या 50 ओव्या म्हटल्याशिवाय जेवणच करायचं नाही. एकदा सवय लागली करायचं नाही, माणसाला ती सवय लागून जाते. तुकोबारायांच्या किमान 15 अभंगाचं पारायण केल्याशिवाय जेवण करायचं सवय लागून जाते. पण आपण लावून घेतो का? माणसाला दुसऱ्या सवय सुधरत नाहीत म्हणून, दुसरं काही कारण नाही, एवढंच कारण आहे. ऐका, हा अधिकार प्राप्त आहे, एवढा अधिकार की संतांनी संतत्व सिद्ध केलं, संतत्व सिद्ध झालं. संत कोणालाही म्हणत नाहीत संत. आता लोक म्हणायला लागली, आता अजूनही कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी, ही सायन्स हे येणारी हे मान्य करत नाहीत. ते म्हणे संत चमत्कार करतात, चमत्कार करतात. अरे आपण विचार केला पाहिजे कधीतरी. तुम्ही जर एखादी गोष्ट केली सोप्या भाषेत, तुम्ही जर नीटची तयारी केली, अगदी उत्तमपणे केली, तुम्ही डॉक्टर होता की नाही? इंजिनिअरिंगची तयारी केली, तुम्ही डॉक्टर होता की नाही? संतांनी जे चमत्कार केले ते फक्त चमत्कार नसून त्यांनी केलेल्या साधनेचं ते फल आहे. हे आपण कुठेतरी काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. लोक म्हणतात ताई ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला म्हणे. काय म्हणतात? ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला. हे खरं आहे का? आता त्यांना कुठे माहित, आमच्यासारखे हजारो रेडे ज्ञानोबारायांमुळेच त्या ठिकाणी बोलतायत. आम्ही कोण आहोत? रेडेच आहोत. द्यायच्या असल्या तर खनखन द्या, अशा व्याजाने दिल्यासारख्या देऊ नका. ऐका, हा अधिकार आहे, हे सामान्य नाही आहेत. तुकोबाराय असतील, अहो हा अधिकार त्यांचा विचार करा. भगवान परमात्मा साधा आहे का? या जगाचा नियंता, परमपिता, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे तो. त्याच्या मागे पुढे कमी माणसं आहेत का? नाही. पण संतांचा अधिकार हा, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळावंतिताचे पाय. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळावंतिताचे पाय. गोवाळू आरती स्वामी एकनाथा, गोवाळू आरती स्वामी एकनाथा, गोवाळू आरती स्वामी एकनाथा. एक दोन दिवस का नाही, 36 वर्ष भगवान परमात्म्याने द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडे. शिखंड्या चंदन, शिखंड्या चंदन, शिखंड्या चंदन उगाडून करे. शिखंड्या चंदन, शिखंड्या चंदन, शिखंड्या चंदन उगाडून करी. हा अधिकार संतांचा. एवढे मोठे संत, हा अधिकार ज्या संतांचा असावा, त्या संतांनी आपल्याला वारंवार उपदेश करावा, वारंवार आपल्याला हित सांगावं. का? कारण आपलं हित कुणाला कळतं? फक्त संतांना कळतं. हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. हित कुणाला जर कळत असेल तर ते संतांना कळतं. तुम्ही म्हणाल ताई हित आमच्या आई वडिलांना सुद्धा आमचं कळतं, पण बघा जे हित आई वडिलांना कळतं ते तुमच्या हिताचं असतंच असं अजिबात. तुमच्या आई वडिलांना तुमचं हित कळतं, पण ते हित तुमच्या हिताचं असतंच हे सांगता येत नाही. बघा आपल्या आई वडिलांना आपलं हित कळतं, पण कसं कळतं? बघा आपल्या आई वडिलांनी आपल्याला पहिल्यापासून हे शिकवावं, बाळा 4 माणसात उठायचं शिक, 4 माणसात बसायचं शिक, हेच बोलतात ना. चांगलं वागायला शिक, चांगलं राहायला शिक, चांगलं खायला शिक, हेच कर. हे करून काय कर? चांगला मोठा बंगला बांधा, एक मोठी फॉर्च्युनर घ्या, बरोबर? फॉर्च्युनर नाही तर मर्सिडीज घ्या, काहीही घ्या. आपल्या आई वडिलांची काय असते की तेव्हा समाजही काय म्हणतो, खरंच गाड्या तो माणूस
त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, पण संत सांगतात याला हित म्हणत नाहीत का? तुम्ही 50 लाखाची गाडी घ्या, नाहीतर 1 कोटीची गाडी घ्या. तुम्ही 5 कोटीचा बंगला बांधा, नाहीतर 50 कोटीचा बंगला बांधा. सोबत घेऊन जाता येते का? काही तर आहे एखादा की सोबत घेऊन जाता येते? किती मोठा आमदार असो, खासदार असो, नाही तर पंतप्रधान असो, घेऊन जाता येतो का? तो